हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे ब्लॉगनिक. आणि आजचा व्हिडिओ आहे तो थोडा वेगळा होणार आहे. मी असा कंटेंट कधी केलेलं नाही आहे, म्हणजे मला आवड आहे पण मी असा कंटेंट कधी केलेला नव्हता. तर करण 4545 याचे व्हिडिओ बघून ह्याला इन्स्पायर होऊन आम्ही हे मागवलेलं. त्याच्यामध्ये हा कुकिंग स्टो आहे, त्याचं मी आज अनबॉक्सिंग करणार आणि ह्याच्याचवर आज एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे. तर आज मी घरात आहे, जयसिंगपूरमध्ये शूट करायला आहे. आणि इथं आता आमचं लोकेशन हे आहे. मी हीच रेसिपी जी बनवणार आहे आज ती पुढे जाऊन परत एकदा बाहेर जाऊन सेम रेसिपी बनवणार आहे. पण आजचा मला टाईम जास्त नसल्यामुळे मी आज इथंच व्हिडिओ बनवत आहे, घरात गॅलरीमध्ये. आणि आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत बघत राहा. त्याच्यामध्ये मी ह्याचं एक अनबॉक्सिंग पण करणार आहे आणि एक छोटीशी रेसिपी करणार आहे, ज्याची तयारी मी सकाळपासून केलेली आहे. फक्त आता मला ते शूट करायचं आहे, त्यासाठी मी आता हा ब्लॉग बनवतो. तर हे जे मला मिळाले त्याच्यासोबत हे पण आहे. ह्याच्यामध्ये हा गॅस आहे, ब्ल्यू फ्लेम गॅस ह्याला म्हणतात, ब्युटेन गॅस ठीक आहे. तर हे ह्याला कनेक्ट करून यूज करायचं आहे. तर याच्यामध्ये माझं मेन प्रोडक्ट आहे, ते तुम्हाला मी सगळ्यात पहिला दाखवतो. याचं पॅकेजिंग असं आहे, याच्यामध्ये स्टो आहे आणि हे युजर गाईड आहे एवढंच, ज्याच्यामध्ये ते कसं कनेक्ट करायचं ते दिले. आणि मेन प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये माझा. तर असा हा गॅस आहे पूर्ण ॲल्युमिनियममध्ये आय थिंक हा. याच्यामध्ये इथं गॅस कनेक्ट करायचा आहे. हा बर्नर आहे आणि ह्याचा हे स्टँड आहे, खालनं 4 स्टँड आहेत ह्याला. हे आपण कॅम्पेनिंगसाठी कुठं पण यूज करू शकतो. आणि मी इथनं पुढचे व्हिडिओ पण थोडेफार कॅम्पेनिंगसारखे बनवणार आहे आणि आम्ही बाहेर पण जाणार आहे चालले. फक्त मी पावसाळ्याचा वेट करत आहे, त्यामुळे थांबले. तर हा गॅस आहे आणि हे जे आहे ते फक्त ह्याला कनेक्ट करायचं आहे. आणि कनेक्ट करताना हे जे इथं जे गॅप आहे ना, ते बरोबर ह्याला याच्यामध्ये कनेक्ट करायचं आहे. असं टर्न केलं तरी निवांत हे रेडी झालेलं आहे प्रॉपर आता आपलं. आणि याच्यामध्ये इथं रेग्युलेटर आहे, थोडा सोडून. बापरे, मलाच भीती वाटलं. काय चालू झालंय तुम्हाला दिसायला का नाही मला माहित नाही. दिसायला आता ह्याच्यावर आहे ना, मी एक छोटीशी रेसिपी बनवणार आहे, ज्याची तयारी मी सकाळपासून केल्या. ते तुम्हाला पहिला दाखवतो. पहिला तुम्ही ते बघा, मग आपण ते ह्याच्यात करू. Silent nights recalling you, a souvenir of what it could be. Pieces of my mind are yours. I forgot the parts I'm missing. I pretend that we are okay, like nothing's ever broken. And I pretend that we are dancing, like the nights are never ending.
फर्स्ट टाइम मी ह्याच्यावर बनवत आहे चिकन तंदूर आणि मला कुकिंग तसं येते बऱ्यापैकी आणि मी प्रॅक्टिस पण खूप केल्या कारण मला माहीत होतं मी हे घेणार आहे आणि हा व्हिडिओ मी करणार आहे. त्यामुळं ह्याच्या आधी मी घरात ते 2-3 वेळा पण बनवले. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं लागणार ते मी सगळे एकत्र केले. हे चिकन मॅरिनेट आहे. ह्याचे ही रेसिपी मगाशी मी तुम्हाला दाखवली कसे केली. हे मी करून फ्रीजमध्ये ठेवलेलो 2 ते 3 तास हे मॅरिनेट झाले. त्याच्यानंतर मी थोडंसं बटर पण घेतलं आहे कारण मला बटरच लावायचं ह्याला. त्याच्यानंतर मी आत्ता मला लक्षात आलं मी मगाशी तवा आणला नव्हता तर मी तवा पण जाऊन आणला आहे कारण ह्याच्यावर मला थोडं म्हणजे 5-5 मिनटं का विना मला थोडं ह्याच्यावर फ्राय करून घ्यायचं आहे. आणि 1 वाटी तेल तर एवढं सगळं आपल्याला लागणार आहे. मी सगळं घेऊन बसले. आता मी डायरेक्ट स्टार्ट करतो कारण खूप वेळ झाला आम्ही सकाळपासून व्हिडिओ करायचं म्हणून बसलेलो आणि आता आय थिंक किती वाजले 6 वाजले आणि तुम्ही वातावरण बघू शकताय की मी गॅलरीतच बसले. आज ऊन आहे बऱ्यापैकी, गरम पण इकडं खूप होत आहे. तर आपण डायरेक्ट स्टार्ट करू. मी गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर आता तवा जस्ट ठेवला आहे. आता हे तापायला किती वेळ लागेल मला माहीत नाही पण हे जे आहे ना हे आपण याच्यावर आहे ना कमीत कमी 5-6 लोकांचं जेवण एनी टाईम बनवू शकतो ॲट अ टाईम. म्हणजे एकदा बनवायला चालू केले ना तर ह्याच्यावर 5-6 लोकांचं जेवण तर आपण बनवूच शकतो. आता मी तवा ठेवला आहे. बघू आता किती वेळात तापते. तव्यावर आपण पाणी मारून चेक करू शकते का? हे तवा तापला बघ है ना. सो माझा तवा गरम झाला आणि याच्यावर आता मी जस्ट टाकत आहे तेल कारण आपलं जे चिकन आहे ना ते आता मला तेलात तेल माझं तापले. मी सगळ्यात पहिला एक चीज टाकत आहे. बापरे बाबा आत्ताच एवढी भारी स्मेल यायला ॲक्च्युली मी तुम्हाला सांगू शकत नाही पण एकदम भारी स्मेल यायला. तर मी काय करतो टाईम वेस्ट व्हायला नको म्हणून आहे ना मी तिन्ही पीस आहे ना एकदम ठेवतो कारण एक पीस आपल्याला करा बसायला तेवढा टाईम नाही आहे. त्यामुळे मी काय करतो तर हे आपले प्रॉपर काय स्मेल यायला नाही त्याच्यात. ज्यांना पण हे आवडते ना त्यांनाच माहिती आहे की हे कसं व्हायला आता एक्झॅक्ट आणि मला स्मेल तर एकदम खतरनाक यायला. तर ह्याच्यामध्ये ह्याला फक्त काय करायचं आहे म्हणजे ह्याला फक्त आहे ना एक 10 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे मग आपण डायरेक्ट तंदूर ठेवणार. सो आता सेकंड पार्ट आपला चालू झाला आहे ज्याच्यामध्ये ही जाळी मी ह्याच्यावर ठेवणार आहे मस्तपैकी प्रॉपर. आणि ही जाळी जुगाडू जाळी आहे म्हणजे ही हे ठेवायची जाळी आहे भांडी ठेवायची जाळी आहे पण ती माझी तंदूरची जाळी आता इथे नाही आहे घरात. पुण्यात आहे ती मी पुण्यात ट्राय केलेलं तिकडे आहे त्यामुळे मी आता डायरेक्ट आता ह्याच्यावर चालू करतो. तर इथं रेग्युलेटर आहे गॅसचं तुम्हाला मगाशी सांगायचं विसरलो आणि इथं लायटर आहे छोटासा. तर जर इथं मी रेग्युलेटर फिरवलं ना तर हे आपोआप चालू होते. आणि परत एकदा आपला गॅस चालू झाला आहे तर याच्यावर आता मला ठेवायचा पीस. Silent nights recalling you, a souvenir of what it could be. Pieces of my mind are yours. I forgot the parts I'm missing. I pretend that we are. तर माझं प्रॉपर तिन्ही पीस पूर्ण तंदूर करून झाले याच्यावरती. आता मी हे तुम्हाला दाखवतो तुम्ही याचं सिनेमॅटिक बघा हे कसं झाले आणि मग मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो की हे कसं झालं. तोपर्यंत तुम्ही याचा सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय. Like nothing's ever broken, and I pretend that we are dancing, like the nights are never तुम्ही याचं सिनेमॅटिक जे शॉट होतं ते तुमचं बघून झाले आणि आता टाईम आहे ह्याला टेस्ट करायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये असं चीफ गेस्ट कोण नाही आहे, दुसरं कोण नाही आहे, मी एकटाच बनवले त्याच्यामुळं टेस्ट मलाच करायला लागणार आहे. पुढचे मेक शुअर करेल की माझ्या व्हिडिओमध्ये कोण जर असेल जे की हे टेस्ट करू शकेल. त्यामुळे आता तुम्हाला
याची जे पण टेस्ट आहे ती आता मी सांगेल तेच तुम्हाला ऐकायला लागणार आहे. सगळ्यात पहिला लिंबू याच्यावर मस्तपैकी असा पिळून घेतो आणि एक छोटासा पीस एक नंबर झाला. एक नंबर झाला. Like nothing's ever broken.